करायचा। बागलाण तालुक्यातील जायखेडा इथं कृषी विभागानं मोठी प्रशासकीय कारवाई करत एका सहकारी संस्थेचा खत विक्री परवाना निलंबित केलाय। या कारवाईमुळे तालुक्यातील खत विक्रेते आणि सहकारी संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जायखेडा विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित संचलित शेतकरी कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागाकडून तपासणी करण्यात आली होती। या तपासणी दरम्यान खत विक्री संदर्भात अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या। तपासणी दरम्यान साठा नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा यामध्ये मोठा फरक असल्याचं निदर्शनास आलं। तसेच खत विक्री बिलामध्ये आवश्यक असलेली माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती। याशिवाय कृषी विभागाला सादर करावयाचा मासिक अहवालही संबंधित केंद्राकडून नियमितपणे सादर करण्यात आला नसल्याचं समोर आलंय। इतकंच नव्हे तर काही खतांची विक्री कमाल किरकोळ किमतीपेक्षा जास्त दराने केल्याची नोंदही तपासणी दरम्यान करण्यात आलेली आहे। या सर्व बाबींचा विचार करून कृषी विभागाने संबंधित संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती। यानंतर झालेल्या सुनावणी दरम्यान संस्थेच्या प्रतिनिधींनी आपला तोंडी खुलासा सादर केला। मात्र सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचं कृषी विभागाने नमूद केलंय। त्यामुळे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत कारवाई करत संबंधित संस्थेचा खत विक्री परवाना निलंबित करण्यात आलाय। या कारवाईमुळे बागलाण तालुक्यातील सहकारी संस्था आणि खत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून कृषी विभागानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिलाय।